नागपूरमधली एक मोठी बातमी आहे। नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षासह 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे। नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांची अटक झालेली आहे। नार्वेकरांच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा ठपका सुद्धा त्यांच्यावरती ठेवला गेलाय। नागपूरमधल्या मौदा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। जिल्हाध्यक्षांसह 9 जणांची अटक झालेली आहे। सरकारी कामामध्ये व्यत्यय आणल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। नागपुरामधल्या मौदा पोलिसांची ही कारवाई आपण बघतोय। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जितेंद्र, काय अधिकची माहिती आहे? यामिनी आपण पाहतोय की जेव्हापासून विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात निर्णय दिलेला आहे, तर ठाकरे गटाच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत। नागपुरातही आंदोलन करण्यात आलेली होती। नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यामध्ये ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेलं होतं। सलग 2 दिवस हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्यावेळी विधानसभा अध्यक्षांचा निषेध करण्यात आलेला होता, फोटो जाळण्यात आले होते, तिरडी काढून त्यांचा निषेध करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी 9 जणांना नोटीस बजावलेली होती आणि त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल करत देवेंद्र गोडबोले जे ग्रामीणचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यासह 9 जणांना आता अटक करण्यात आलेली आहे। यावेळी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी।